स्वागतपूर आंबावर तांदूळ महोत्सव या प्रदर्शनाच्या उद्घाटनाप्रसंगी उपस्थित झालेल्या मान्यवरांचे हार्दिक स्वागत. एकदा टाळ्या वाजवून आपण उपस्थितांचं स्वागत करूया. ग्रामविकास विभाग महाराष्ट्र शासन अंतर्गत महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान आणि ज्याला आपण उमेद या नावानं ओळखून आहोत, या विभागामार्फत या कार्यालयामार्फत तसंच विद्याभवन शैक्षणिक संकुल यांच्या सहकार्यानं आजचा हा जो आपला स्वागतपूर आंबा तांदूळ महोत्सव आहे याचा उद्घाटन होणार आहे. पण तत्पूर्वी आपल्या भारतीय संस्कृतीनुसार आपल्या या कार्यक्रमासाठी आलेल्या मान्यवरांचं स्वागत करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. त्यासाठी मी शीतल मॅडमांना विनंती करतो की त्यांनी माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी श्री राऊत सरांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे. यानंतर मॅडमांना पुन्हा विनंती करतो की श्री गणेश पोळे सर उपसंचालक कोकण विभाग BJIPR यांचं देखील आपण पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे. यानंतर सौ उमा आहुजे मॅडम अध्यक्ष स्माइल्स फाउंडेशन याचं देखील मॅडम आपण पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे. यानंतर श्री दिनेश विशाळ सर जे आहेत पुणे विद्यार्थी बरोबर यांचं स्वागत देखील आपण करायचं मॅम. आपल्या ग्रामीण भागातल्या महिला ज्या आहेत स्वयंसहायता समूहातील महिला आहेत यांना कुठेतरी हक्काचं व्यासपीठ उपलब्ध व्हावं, हक्काची बाजारपेठ उपलब्ध व्हावी. सबकी तरफ से शुभकामनाएं. हमें खुशी है कि MSRLM और महाराष्ट्र शासन मिसाल साहब और आप सभी की वजह से यहाँ पे एक अलग तरीके से हम महिलाओं की वजह से और महिलाओं के लिए कुछ कर पा रहे हैं. आपसे बहुत कुछ सीखने के लिए आप लोग जो है आत्मनिर्भर हैं, बहुत कुछ काम करती हैं, अलग अलग जो है तरीके से मैं कहता हूँ कि अलग तरीके से आप लोग जैसे चला पाते हैं जैसे हम मर्द नहीं कर पाते. दिस इज एक्चुअली द रीज़न कि आप लोगों को हम सबकी तरफ से बहुत बहुत शुभकामनाएं. खूब सफल हो, बहुत ही अच्छा बिजनेस करें और महाराष्ट्र को जो है एक नंबर पे लेके आ जाए. थैंक यू. थँक्यू सो मच सर. व्यासपीठावर उपस्थित होतो. मला आनंद होतो या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हायला. एक 10 वर्षापूर्वी परिस्थिती अशी होती की बचत गट म्हटलं की फक्त पापड कोरडे एवढे पुरतं मर्यादित होते. आता बचत गटाचे जर वेगवेगळे प्रॉडक्ट बघितले तर आपल्याला लक्षात येईल कि बचत गट भी आज प्रोफाइल हो रहे हैं और कमर्शियली देख रहे हैं और उनका उत्पाद जो हो रहा है वो लोगों को क्या चाहिए उस हिसाब से उनका प्रोडक्ट है. पहले था पैकेजिंग की वजह से उनका कुछ माल दिख नहीं रहा था. आज पैकेजिंग में भी उनका जो प्रोडक्ट है वो अच्छी तरह से आ रहा है. मुझे बहुत बड़ी खुशी है की अतिशय ग्रामीण भागातून आल्यानंतर देखील शहरामध्ये मार्केटिंग करणाऱ्या अनेक महिलांच्या सक्सेस स्टोऱ्या गेल्या 10 वर्षात मिळाल्या. मी अनेक बचत गटांच्या प्रॉडक्ट जिथून उत्पादित होतं तिथून गेलो. परवा सर मी उदगीरला गेलो होतो साहित्य संमेलनासाठी आणि उदगीरमधल्या एका छोट्याशा गावामधल्या मला एका माहिती दिली आणि तिथे मी प्रॉब्लेम बघितलं. तर कर्नाटकामध्ये विकल्या जाणाऱ्या सर्वाधिक शबनम ज्या बॅग आपण म्हणतो त्या उदगीर शहरामध्ये.
म्हणजे प्रॉडक्ट कुठलं असावं आणि लोकांची गरज काय या माध्यमातून आता प्रॉडक्ट निर्माण होत आहे. आणि राऊत सर आपण आल्यामुळे अधिक त्याला वेगळी गती मिळेल निश्चितच. आणि गेली अनेक वर्ष ते आपलं काम बघितले आहे. आपली टीम खरोखर चांगलं काम करते. मला इथं बोलवलं त्याच्याबद्दल मी आभार मानतो, सगळ्यांना शुभेच्छा देतो. आणि इथून मी विनंती अशी करतो की या प्रॉडक्टला अनेकांनी या प्रदर्शनाला भेट द्यावी आणि अधिकाधिक त्यांचा बिझनेस कसा होईल याकडे लक्ष द्या. थँक्यू. पर उपस्थित सभी मान्यवर और आप सब यहाँ पर सभी को मेरा प्रणाम। MSRLM उम्मीद की तरफ से ये इनिशिएटिव और जहाँ पर हम स्माइल्स फाउंडेशन को भी साथ में जुड़ा है, सच में हमें बहुत अच्छा लग रहा है यहाँ सामने आकर। और स्माइल्स फाउंडेशन की तरफ से हम जितना हो सके इसे आगे बढ़ाने की कोशिश ज़रूर करेंगे। आप सभी को ढेर सारी शुभकामनाएं। थैंक यू। थँक्यू मॅम. यानंतर श्री दिनेश मिसाळ सर हे आपल्याशी संवाद साधतील. उपस्थित सर्व मान्यवर आणि व्यासपीठासमोरील सर्व माता आणि भगिनी, जे महाराष्ट्रातील ग्रामीण भागातून या ठिकाणी आमच्या पुणे विद्यार्थीगृहाच्या एका शाखेमध्ये आपण आला आहे. तर सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचं आमच्या या पुणे विद्यार्थीगृह परिवारातर्फे मनपूर्वक स्वागत करतो. आम्ही सुद्धा कधी विचार केला नव्हता की ग्रामीण भागातून या ठिकाणी महिला आमच्या माता बहिणींना या ठिकाणी येऊन आपलं जे प्रॉडक्ट्स आहे ते या ठिकाणी विकण्याची संधी आपल्यास मिळते. आम्हाला जी आमच्या संस्थेची सुद्धा एक सामाजिक बांधिलकी आहे की गरीब विद्यार्थ्यांना शिकवण्याचं काम, वसतिगृहामध्ये शिकवण्याचं काम नाशिक आणि पुणे या ठिकाणी होत असतं. तर त्याच अनुषंगाने अनेक उपक्रम चालू आहेत, वृद्धाश्रम चालू आहे. परंतु एक वेगळी संधी आमच्या संस्थेला या ठिकाणी सन्माननीय धीरज आहुजा सर आणि आहुजा मॅडम यांनी उपलब्ध करून दिली. आणि जे महाराष्ट्र शासनाचा जो उपक्रम आहे तो आपल्या दारी येतो. हे आम्ही भाग्य समजतो की आपल्या या संकुलामध्ये अशा प्रकारचे उपक्रम होत असतात आणि विशेष करून महिलांचा. तर नक्कीच आम्हाला एक अभिमानास्पद या ठिकाणी उपक्रम घेत असल्याबद्दल अभिमान आहे. तुमच्या सर्व जो काही या ठिकाणी 2-3 दिवस जे काही तुम्ही या ठिकाणी जो आयोजक या ठिकाणी उपक्रम घेतलेले जे काही सहकार्य असेल ते आम्ही पूर्णपणे तुम्हाला करू. त्यात जर काही अडचणी असतील तर आम्हाला जरूर सांगा की तुमच्या सोयीच्या दृष्टिकोनातून, तर आम्ही नक्की सहकार्य करू. दुसरं सांगायचं म्हणजे की तुम्हाला या ठिकाणी दूरदूर गावावरून येतात, त्यामुळं मी गावाकडलाच असल्यामुळे नक्कीच आपल्या गावाकडल्या पाठीशी असलेली की आठवते आणि त्या ठिकाणी ज्यावेळेला आपण आपले आई वडील आपले समोर आहे असं मी समजतो की तुम्ही माझेच बहीण असेल किंवा आई असेल याच्यामध्येच आम्ही तुम्हाला पाहतो की तुम्ही जे काही कष्टकरी शेतकरी कुटुंबातले आहात तर नक्की तुमचा जो हा जो सन्मान आहे एक वेगळ्या पद्धतीनं शासनाने आपल्या एका वेगळा प्लॅटफॉर्म निर्माण करून दिलेला आहे. तर आपल्या सर्वांचं मी कौतुक करतो आणि आपल्या या कार्याला सदिच्छा आणि शुभेच्छा देतो. धन्यवाद. पुणेच्या महिलांच्या विविध उत्पादनांचं प्रदर्शन आणि विक्री या प्रदर्शनाच्या या उद्घाटन प्रसंगी उपस्थित असलेले आमचे ज्येष्ठ मित्र आदरणीय महेश साहेब, उपसंचालक कोकण विभाग, ज्यांच्या शाळेमध्ये ज्यांच्या शाळेच्या परिसरामध्ये हा कार्यक्रम होतोय या संस्थेचे संचालक MSRLM आणि स्माइल्स फाउंडेशन यांच्या सहयोगातून वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये आपण महिलांच्यासाठी ॲक्टिव्हिटीज हाती घेत आहोत. त्या स्माइल्स फाउंडेशनचे आदरणीय उमा आहुजा मॅडम आणि धीरज आहुजा एक प्रायोगिक तत्वावर हा एक छोटासा कार्यक्रम, छोटंसं प्रदर्शन आयोजित केलेलं आहे. हे प्रदर्शन आयोजित करण्यामध्ये जे आमच्या सर्व सहकार्यांनी वीरेंद्र पाटील असतील, कुमार शेखर असतील, त्यांचे सगळे आमचे MSRLMची टीम असेल त्यांची या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो.
भगिनींनो, आता आपण आज या ठिकाणी आलेला आहात ही सगळी व्यवस्था आपल्यासाठी निर्माण करत असताना बऱ्याच गोष्टींचं नियोजन या ठिकाणी करावं लागतं. अशा ठिकाणच्या प्रदर्शनामध्ये आपण जे प्रॉडक्ट आपण आणतो ते प्रोडक्ट खूप चांगल्या पद्धतीने आपण त्या ठिकाणी मांडले पाहिजे. चांगल्या पद्धतीने क्लायंटशी संवाद केला पाहिजे. ते प्रॉडक्ट कशा पद्धतीने चांगले आहेत ते त्यांना आपण पटवू शकलं पाहिजे. तर खऱ्या अर्थाने आपला जो काही उद्देश आहे या ठिकाणी विक्रीचा आणि प्रदर्शनाचा तो साध्य होईल. आमच्या ग्रामीण भागामध्ये एक म्हण आहे की बोलणाऱ्याच्या आंबाड्या पण विकतात, बरोबर आहे ना? आपण क्लायंट आला की त्याला भरभरून बोललं पाहिजे. तुम्ही एखाद्या शोरूममध्ये जाता किंवा एखाद्या चांगल्या सॉफिस्टिकेटेड मॉलमध्ये जाता, असं लगेच एखादा क्लायंट आला की लगेच त्याला तो सेल्समॅन येतो, तो प्रोडक्ट किती चांगला हे दाखवत असतो, त्याचा खूप छान असा डिस्प्ले केलेला असतो, मांडणी चांगली केलेली असते आणि मग ते ग्राहकाला त्याची एखादी व्यवसाय एकंदरीत पटली किती किती ही किंमत मोजायला तयार असते. आता आपण ग्रामीण भागातून आलेलो आहोत. शहरातल्या लोकांना उत्कृष्ट प्रॉडक्टची एक आवड असते. ते उत्कृष्ट प्रॉडक्ट केवळ क्वालिटी उत्कृष्ट असून चालत नाही, तर त्याची मांडणी सुद्धा उत्कृष्ट पाहिजे, त्याचं पॅकिंग उत्कृष्ट पाहिजे, चव उत्कृष्ट पाहिजे. म्हणजे ज्या काही बाहेरच्या कंपन्या आहेत, मॅकडोनाल्ड असेल किंवा वेगवेगळ्या अशा प्रकारच्या डॉमिनोज वगैरे कंपन्या असतात, याचा जो काही फॉर्म्युला असतो त्याच्यामध्ये तुम्ही यावर्षी जर पिझ्झा खाल्ला आणि 6 महिन्याने पिझ्झा खाल्ला तर त्याची चव सारखी असते. भारतात पिझ्झा खाल्ला केरळमध्ये आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही विमानाने प्रवास करून दिल्लीमध्ये पिझ्झा खाल्ला तरी त्याची चव सारखी असते. हे जे व्यवसायाचे काही बारीक सारीक तत्व असतात हे पण आपण अंगीकारले पाहिजे. आपलं प्रॉडक्ट अत्यंत सुंदर आहे, अत्यंत रुचकर आहे, अत्यंत क्वालिटीचं आहे, त्याच्यापासून आरोग्याला निश्चितच लाभ करणारं असं ते प्रॉडक्ट आहे. पण त्याची मांडणी आणि त्याचं प्रदर्शन व्यवस्थित नसेल तर शहरातला क्लायंट त्याच्याकडे थोडा शंकेने बघतो. गुळाची टाकी अत्यंत किंवा मध आहे, खूप पौष्टिक आहे, तुमचा मध हा ओरिजिनल असतो. बाजारात अनेक प्रकारचे मध येतात, अनेक ब्रँडची मध आहेत, परंतु तुमचा मध असतो तुम्ही आणलं तर खऱ्या अर्थाने ग्रामीण भागातून भरती ओरिजिनल ज्याला महत्त्व असतं. पण तो जर आपण एका चांगल्या काचेच्या बाटलीमध्ये घातला, त्याला लेबल लावलं, त्याची पॅकिंग व्यवस्थित असेल, त्याचं लायसन्स आपण घेतला असेल तर घेणाऱ्याला एक विश्वास असतो. पण तेच मध खूप ओरिजिनल आहे आणि आपण कुठल्या तरी बाटलीमध्ये भरून इथे ठेवलं असेल तर ते मग समोरच्या माणसाच्या पसंतीला पडेलच असं नाही. त्यामुळे ही काळजी आपण घ्यावी. आपलं जे प्रॉडक्ट आहे ते खूप चांगल्या पद्धतीने मांडायचा आपण प्रयत्न करावा. येणाऱ्या क्लायंटशी खूप चांगल्या पद्धतीने संवाद साधायचा प्रयत्न करावा. संवाद साधायची त्याला काही अशी म्हणजे उपजत असते असं नव्हतं, परंतु जशी जशी आपण प्रॅक्टिस करू तशा पद्धतीने आपण ते कौशल्य विकसित होऊन जातं. आणि क्लायंट हा राजा असतो, म्हणजे ग्राहक हा राजा असतो. त्याच्यामुळे एखाद्या क्लायंटला आपण 5 मिनिटं समजून सांगितल्यानंतरही त्यांनी समजा प्रॉडक्ट नाही घेतलं तर काही नाराजी नाही. त्याच्यामुळे आपला मूड खराब करून घेऊन दुसऱ्या क्लायंटवर त्याचा परिणाम होऊ द्यायचं काही कारण नाही. त्याच्यामुळे आपण अशाच पद्धतीने प्रफुल्लित स्वतःचं पण एक प्रेझेंटेशन चांगल्या पद्धतीने आपण केलं पाहिजे. स्वतः पण एक व्यवस्थित त्या स्वरूपामध्ये त्या स्टॉलमध्ये आपण त्या ठिकाणी स्वतःला देखील प्रेझेंट केलं पाहिजे. तर या प्रदर्शनामध्ये आपण सर्वजण सहभागी झालो त्याच्याबद्दल मनापासून आपलं सगळ्यांचं या ठिकाणी स्वागत आहे. सायन्स फाउंडेशन आणि पुणे विद्यार्थी ग्राहक आम्हाला नेहमीच सातत्याने मदत झालेली आहे. त्याच्याबद्दल मी पुन्हा त्यांचे पुण्याच्या वतीने आणि राज्यशासनाच्या वतीने आभार व्यक्त करतो. आणि या ठिकाणी आमचे आदरणीय ज्येष्ठ मित्र मोरे साहेब ज्यांच्याकडे बघत आम्ही प्रशासकीय कामकाज करण्याचं शिकलो असे आदरणीय मोरे साहेब या ठिकाणी बजेट काही कोटीमध्ये असेल एवढा मोठा तो आपलं जसं महालक्ष्मी करत असतो त्या प्रकारचं एक करत फूड करत हँडल करण्याचं नियोजन आमचं चालू आहे. केंद्र शासनाने पण आम्हाला त्याला सर्वदा मंजुरी दिलेली आहे. ते पण आपल्या लवकरच्या काळामध्ये आपण ओळीच्या मार्फत आपण राबवणार आहोत. दुसरं मला या ठिकाणी महिलांना सांगायचं आहे की इथे आल्यानंतर जे प्रॉडक्ट आपल्याकडून काही क्लायंट घेऊन जातात कदाचित तिसऱ्या दिवशी पुन्हा त्यांना जर ते चांगलं असेल तर पुन्हा आपल्याकडे येईल की त्यांचा नंबर टिकून आपण घेतला आणि त्यांना जर विचारलं की तुम्हाला जर याची वेळोवेळी जर पुरवठा आवश्यक असेल तर तो पण आम्ही करू शकतो. अशा पद्धतीने केवळ या एक्झिबिशनच्या मर्यादेत 2-3 दिवसाच्या मर्यादेत आपण क्लायंट न ठेवता तो जो काही ग्राहक आहे त्याला आपल्याशी सातत्याने कनेक्ट करून ठेवून सुद्धा आपण आपला
जो बचत गटांचा छोटा मोठा व्यवसाय आहे तो वाढू शकतो आणि प्रॉडक्ट रेंज पण आपण वाढवली पाहिजे. केवळ पापडी कुरड्या आणि लोणच्याच्या मर्यादेमध्ये न राहता आणखी काही चांगले प्रॉडक्ट करता येतील का, किंवा बाजारातले चांगल्या प्रॉडक्टचं ट्रेडिंग आपल्याला रिजनेबल रेटमध्ये करता येऊ शकेल का, हे पण आपण बघितलं पाहिजे. तर मला वाटतं ह्या सगळ्या गोष्टी पुन्हा पुन्हा सांगायची आवश्यकता नाही. पुन्हा एकदा आपण सगळ्यांचं स्वागत करतो आणि या ठिकाणी जे काही सुंदर प्रदर्शनाचं आयोजन केलं आहे त्याच्याबद्दल आमच्या निर्देशांच्या मुंबईचं पुन्हा मनापासून अभिनंदन करतो आणि आपल्या सर्वांचे आभार मानून धन्यवाद. नमस्कार. आज महाराष्ट्र ग्रामीण विकास अभियानामार्फत 2022-23 उपजीविका वर्ष साजरे केले जाते. त्या अंतर्गत आपल्या स्वयंसहायता समूहाच्या महिलांच्या वेगवेगळ्या उत्पादनांना मार्केटिंगची संधी उपलब्ध व्हावी या अनुषंगाने आपण एक छोटासा आंबा आणि तांदूळ महोत्सव या ठिकाणी आयोजित केलेला आहे. या महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी आदरणीय परमेश राऊत सर स्वतः या ठिकाणी उपस्थित राहिले आणि आपल्याला खूप छान मार्गदर्शन केलं की आपलं महिलांचं जे आहे ते आपलं प्रॉडक्ट कसं असावं, त्याच्यानंतर कम्युनिकेशन स्किल, आपलं संवाद कौशल्य कसं असावं, आपण आपल्या ग्राहकांची कनेक्टिव्हिटी आपण कनेक्ट कसं राहावं या अनुषंगाने सरांनी आपल्याला खूप छान मार्गदर्शन केलं. त्याबद्दल मी सरांचे खूप आभार व्यक्त करते. त्याचबरोबर आदरणीय गणेश मुळे सर उपसंचालक विद्यार्थी आहेत. सरांनी सुद्धा आपल्याला या ठिकाणी स्वतः उपस्थित राहून आपल्याला शुभेच्छा दिल्या त्याबद्दल मी सरांचे आभार व्यक्त करते. ज्यांच्यामुळे आपण हे प्रदर्शन या शाळेमध्ये आयोजित करू शकलो असे दिनेश मिसाळ सर, आदरणीय दिनेश मिसाळ सर, प्राचार्य. धन्यवाद.